आता माझ्यापेक्षा दुगुणा असण्याचं आणखी एक कारण, जो यज्ञ नारायणामधून प्रसाद आला होता, कैकईच्या हातातला अख्खा पिंड घारीनं उचलला, कैकईला प्रसाद राहिला नव्हता. मग सुमित्रेनं अर्धा आणि कौशल्याने अर्धा भाग, हे भाग अर्धा भाग केला. म्हणून लक्ष्मण आहे अर्ध्या भागाचा, भरत आहे अर्ध्या भागाचा, शत्रुघ्न आहे अर्ध्या भागाचा, बरोबर ना. हे लक्ष्मण हे सगळे अर्ध्या भागाचे आहे, परंतु मारुतीराय पूर्ण एका भागाचे आहे. म्हणून लक्ष्मणापेक्षा दुगुण आहेत, 2 पटीनं. आणि मग पटलं की नाही आहे. आणि मग तिथून हे गेले, ऋषुमक पर्वतावरती गेले. गेल्याच्या नंतर एका वानराने अलंकार घेतले आणि प्रभू रामचंद्राच्या समोर आला. प्रभू, एक राक्षस जा रहा था, विमान में जा रहा था, एक माताजी रो रही थी, उन्होंने अपने गहने नीचे फेंक दिए हैं, पहचानो ये सीता माता का ही गहने है. रामाने ते अलंकार ओळखले. लक्ष्मणाला बोलाव, लखन इधर आ जाओ. बोले तुम्हारे भाभी के गहने हैं. लक्ष्मणाने पाहिला आणि सांगितलं, हाँ ये बाकी गहने मैं पहचानता नहीं हूँ, लेकिन पैर में जो नूपुर होते हैं वो नूपुर मैं पहचानता हूँ, ये मेरे भाभी के ही है. बघा, रामायणातील भाऊजाईला मिळालेली ही वागणूक आहे. 14 वर्ष जिच्या सानिध्यात राहिला, अंगावरील अलंकारावर नजर गेली नाही, ही वागणूक आहे रामायणातील भाऊजाईला. चलो महाभारतातील भाऊजाईला वागणूक आहे. भाऊजाई आहे द्रौपदी, दीर आहे दुर्योधन दुःशासन. रामायणामध्ये भाऊजाई आहे सीता, दीर आहे भरत लक्ष्मण शत्रुघ्न. दुर्योधनाने सांगितलं, जाओ दुःशासन, बाल पकड़कर खींच कर लाओ इस बार सभा में ओ द्रौपदी को. दुःशासन गेला, केसाला धरून ओढत ओढत भर सभेत आणला. दुर्योधन गरजला, दुःशासन देखते क्या हो, खींचो इसकी सारी, करो इसे विवस्त्र, एक बार विवस्त्र देखने की मेरी तमन्ना पूरी कर दो. दुःशासनानेही वस्त्राला हात घातलेला आहे, वस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही वागणूक आहे महाभारतातील भाऊजाई, आणि ही वागणूक आहे रामायणातील भाऊजाईला. सीतेचे अलंकार आहे. सुग्रीवाने 4 टोळ्या केल्या. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा, 4 दिशेला 4 टोळ्या दिल्या. दक्षिण दिशेचं नेतृत्व मारुतीरायांकडे दिलं. सीतेचा शोध करण्यासाठी निघाले. थोडेसे पुढे गेले, मारुतीराय परत आले. प्रभू, सीता मातेचा शोध मी करेन, परंतु एक अडचण आहे. म्हटले, काय अडचण आहे? तुम्हीच मला पाठवलं याचा विश्वास मातेला कसा बसेल? विश्वास बसला पाहिजे ना. वाह, बुद्धिमताम वरिष्ठम. प्रभू रामचंद्राने मुद्रिका काढली आणि मारुतीरायाच्या हातात दिली. परत इथं प्रश्न निर्माण होतो बरं का. राम वनवासाला आलेला आहे, अंगावरील सर्व अलंकार काढून ठेवलेले आहे, वनवासाचे कपडे घातलेले आहे. मग इथं रामाकडं मुद्रिका आली कुठून? तर त्याचं उत्तर आहे, ज्यावेळेस राम प्रभू वनवासाला आले त्यावेळेस रस्त्यामध्ये
ऋषी पत्न्या सीता मातेला भेटल्या. ऋषी पत्न्याने सीता मातेचा शृंगार केला आणि सीता मातेच्या हातात अंगठी होती. गंगेच्या किनारी आल्याच्या नंतर केवटाला अंगठी देण्यासाठी सीतेनं बोटातून अंगठी काढली आणि रामाच्या जवळ दिली. पण केवटाने ती अंगठी काही घेतली नाही आणि तीच अंगठी रामाच्या जवळ होती आणि तीच अंगठी रामाने मारुती रायांना दिली. क्या बात है. श्री राम ने मोहे बैठाया मेरा दूत बना जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. हा, वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. मुद्रिका घेतलेली आहे, निघाले, समुद्रापर्यंत गेले. आता समुद्र 100 योजने लांब आहे. एक वानर म्हणतो मी 50 योजने उडी मारू शकतो.
एक म्हणतो मी 75 योजने उडी मारू शकतो, एक म्हणतो मी 100 योजने उडी मारू शकतो, पण तिथं गेल्यानंतर माझी शक्ती पूर्ण संपणार, मग मी तिथं जाऊन काय करणार. हे सगळे बोलत होते. मारुतीराय एका बाजूला बसलेले होते. यांच्यामध्ये जामवंत होता. या जामवंताचं वैशिष्ट्य आहे बघा. जामवंत सत्ययुगामध्ये आहे, जामवंत त्रेतायुगाईमध्ये आहे आणि जामवंत द्वापार युगाईमध्ये आहे. शोकांतिका एवढी आहे, आज कलियुगामध्ये जामवंत नाही, म्हणून तर घरं फुटले. लय अवघड. हे जामवंत नाही म्हणूनच ना. नाही काय होतं, बास कोणीतरी येऊन हिच्या कानात सांगितलं का बास ही ना लगेच म्हणायचं सांगते तुम्हाला एगडे निघा. पार घराचं वाटोळं झालं महाराज. हो, कोण चाललं एवढं नुसतं म्हणलं का संपलं. जामवंतानं सांगितलं हे बघा, म्हणले खरा शक्तिवान आहे मारुतीराय. मारुतीराय तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. शक्तीची आठवण करून दिली. साधूनं शाप दिलेला होता, शक्ती जागृत झाली. मारुतीरायाने सांगितलं मी जातो बा म्हणले, सीतेचा शोध करून पण येतो म्हणले, पण एक काम करा, आता मी उड्डाण मारणार ना, तुम्ही ह्या पर्वताला असे घट्ट धरून उभे राहा. हे बाकीचे वाहणार म्हणले याने उडी मारायची ना, आम्ही या पर्वताला कशाला घट्ट धरून बसायचं म्हणले. म्हणले पण तुम्ही धरून बसा. अरे काय म्हणले, तू उडी मार ना, तू जा ना. नाही म्हणले तुम्ही पर्वताला घट्ट धरून राहा. एक जण म्हणला जाऊ द्या ना, मारताय ना उडी, जाताय ना पलीकडं, थोड्या वेळ असं धरून बसाय काय हरकत आहे का तुम्हाला. हे सगळ्यांनी अशी एकाला एक जाळी धरली, त्या पर्वताला असा गोल याडा केरला धरलं. आता काय काही नाही, आपलं उगानीच त्या हाताला हात लावले मारुतीरायाची समजूत काढण्यासाठी. म्हणले जाऊ दे चला. मारुतीराय म्हणले मग मारू काय उड्डाण. म्हणले हा मारा म्हणले. हा जे मारुतीरायाने शेपूट आकाशात नेली, वर आकाशामध्ये शेपूट नेली आणि शेपूट खाली जमिनीवरती शेपूट खाली आदळली, सगळे वानर वर आकाशात उडाले. हा वर उडाले, कितीतरी वर उडाले, खाली पडले. कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडलं, कोणाचं कॅपाट मोडलं. काय म्हणायला लागले. त्याने सांगितलं पॅक धरलं असतं तर बरं झालं असतं, उग हसल्यावारी नेलं त्याला. बरं आता ही शेपूट खाली आदळली, हे सगळे वर उडाले. आजूक मारुतीरायाने उड्डाण केलेलं नव्हतं. म्हणले याने नुसती शेपटी आदळली तर आपलं हे, तर मग याने जर उड्डाण मारलं तर आपलं काय. हा मारुतीरायाने सांगितले परत एकदा धरा. म्हणले आता पॅक धरतो म्हणले, आता आहे का नाही. हा मग जे एकमेकाला असे पॅक धरायला लागले. हा आणि मग मारुतीरायाने उड्डाण मारलं. आता उड्डाण मारताना मारुतीरायाने अगोदर भव्य काया केली, मोठी काया केली. बघा बरं का, अगोदर सांगितलं होतं कधी मोठं रूप आहे तर कधी सूक्ष्म रूप आहे.